राजकारण आणि सत्ता संघर्षाच्या या खेळात अनेकदा जे उघड्या डोळ्यांना दिसतं ते सत्य नसतं आणि जे खरं सत्य असतं ते कधीच समोर येऊ दिलं जात नाही. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारीला झालेला तो विमान अपघात आजही संपूर्ण राज्यासाठी आणि प्रशासनासाठी एक न उलगडलेलं कोड बनून राहिलं आहे. सुरुवातीला हा केवळ एक दुर्दैवी अपघात आणि विमानातील अचानक झालेला तांत्रिक बिघाड असल्याचं सांगून फाईल बंद करण्याचा प्रयत्न झाला. पण जसजसे दिवस पुढे जात आहेत तसतसे या प्रकरणातील काही अत्यंत धक्कादायक आणि लॉजिकल प्रश्न समोर येत आहेत, ज्यांची उत्तरं कोणाकडेही नाहीत. सर्वात मोठी आणि विचार करायला लावणारी अपडेट आता राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळातून समोर येत आहे, आणि ती म्हणजे खुद्द शरद पवार साहेबांनी या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला असून त्यांच्या हाती लागलेले काही भक्कम तांत्रिक पुरावे एका अत्यंत भयानक राजकीय कटाकडे बोट दाखवत आहेत. आता लोकांच्या मनात जी शंका आहे ती केवळ भावनेपोटी नाही, तर त्याला अत्यंत मजबूत तांत्रिक आधार आहेत. अजितदादांसारख्या Z+ सुरक्षा असलेल्या राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या विमानात अचानक असा बिघाड कसा होऊ शकतो, हा पहिला आणि सर्वात मोठा प्रश्न आहे. पण याहूनही मोठा प्रश्न हा आहे की या अपघाताचा सर्वाधिक राजकीय फायदा कोणाला झाला, आणि इथेच संशयाची सुई अत्यंत धक्कादायकपणे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या दिशेने वळताना दिसत आहे. एका प्रोफेशनल शोधपत्रकारितेच्या नजरेतून पाहिलं तर या अपघाताच्या आधीच्या आणि नंतरच्या घटनाक्रमात अजिबात ताळमेळ बसत नाहीये. शरद पवार साहेबांच्या गोटातून जी अत्यंत खात्रीलायक माहिती समोर येत आहे त्यानुसार अपघाताच्या दिवशी एअर ट्रॅफिक कंट्रोल म्हणजेच ATC आणि विमानाचे पायलट यांच्यात झालेले शेवटचे काही संवाद अत्यंत संशयास्पद होते. साहेबांनी दिल्लीतील काही निवृत्त एव्हिएशन तज्ज्ञांची आणि कायदेतज्ञांची मदत घेऊन या विमानाच्या उड्डाणाच्या डेटाचा अभ्यास केल्याची खात्रीलायक माहिती आहे. त्यात सर्वात मोठा आणि लॉजिकल मुद्दा असा आहे की विमानाचे जे इंजिनियर्स नेहमी मेंटेनन्स करत होते त्यांची ड्युटी अपघाताच्या बरोबर काही तास आधी अचानक का बदलण्यात आली. या प्रशासकीय बदल्यांचे तातडीचे आदेश थेट मंत्रालयातून कोणाच्या सांगण्यावरून दिले गेले होते. जेव्हा या प्रश्नांची उत्तर शोधण्याची वेळ आली तेव्हा अनेक धागेदोरे थेट सुनेत्रा पवार यांच्या अत्यंत जवळच्या मानल्या जाणाऱ्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचत असल्याचा दावा आता राजकीय विश्लेषक करू लागले आहेत. सत्तेच्या राजकारणात टायमिंगला खूप महत्त्व असतं. अजितदादांच्या निधनानंतर ज्या अत्यंत वेगाने राजकीय सूत्र हलवली गेली आणि कोणत्याही अंतर्गत विरोधाशिवाय सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, तो वेग सामान्य नव्हता. प्रशासनातील एवढी मोठी उलथापालथ केवळ योगायोग असू शकत नाही, तर हे सगळं आधीच ठरलेलं होतं का, असा प्रश्न आता उघडपणे विचारला जात आहे. आता राजकीय वर्तुळात केवळ हवेत आरोप होत नाहीयेत, तर पुराव्यांची अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने जुळवाजुळव केली जात आहे. शरद पवार साहेब हे गेल्या 50 वर्षाहून अधिक काळ राजकारणात आणि प्रशासनात आहेत. दिल्लीच्या गुप्तचर यंत्रणांमध्ये आणि राज्याच्या पोलीस दलात त्यांची स्वतःची अशी एक वेगळी आणि अत्यंत विश्वासू यंत्रणा आजही काम करते. साहेबांनी आता या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष CBI चौकशी व्हावी यासाठी जो कायदेशीर दबावगट तयार केला आहे त्यामागे त्यांची अत्यंत स्पष्ट रणनीती आहे. त्यांना माहीत आहे की स्थानिक पोलिसांचा तपास एका विशिष्ट मर्यादेपलीकडे जाऊ शकत नाही, कारण गृह खातं आणि सत्तेच्या चाव्या सध्या कोणाच्या हातात आहेत हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे साहेबांनी थेट उच्च न्यायालयात जाण्याची आणि स्वतः गोळा केलेले एअरपोर्टचे काही डिलीट केलेले CCTV फुटेज आणि काही संशयित अधिकाऱ्यांचे कॉल रेकॉर्ड्स सीलबंद लिफाफ्यात न्यायाधीशांसमोर मांडण्याची जोरदार तयारी केल्याची चर्चा आहे. जर हे सबळ पुरावे कोर्टाने ग्राह्य धरले तर सुनेत्रा पवार यांच्या अडचणीत केवळ वाढच होणार नाही, तर त्यांच्यावर थेट उच्चस्तरीय चौकशीची आणि अटकेची टांगती तलवार निर्माण होऊ शकते. कारण भारतीय न्यायव्यवस्थेनुसार जर एखाद्या कटात प्रशासकीय अधिकारांचा गैरवापर झाल्याचे सिद्ध झाले तर तो थेट खुनाचा आणि कट रचल्याचा अत्यंत गंभीर गुन्हा ठरतो. त्यामुळे आता कोणत्याही क्षणी या प्रकरणात एक मोठा कायदेशीर आणि राजकीय भूकंप येऊ शकतो. राज्याच्या हितासाठी आणि सत्यासाठी हा तपास अत्यंत पारदर्शक पद्धतीने आणि योग्य दिशेने जाणं अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, आता हा तपास केवळ वरवरचा राहिलेला नाही, तर तो फॉरेन्सिक सायन्स आणि सायबर सेलच्या अत्यंत प्रगत तंत्रज्ञानापर्यंत पोहोचला आहे. शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करणाऱ्या एका खासगी पण अत्यंत उच्च शिक्षित सायबर तज्ज्ञांच्या टीमने अपघाताच्या रात्रीचे काही डिलीट केलेले सर्व्हर लॉग रिकव्हर करण्यात मोठं यश मिळवल्याची माहिती आता समोर येत आहे. या लॉग्समध्ये असं अत्यंत धक्कादायक सत्य दिसून आलं आहे की विमानाचे उड्डाण होण्यापूर्वी काही मिनिटे आधीच विमानातील नेव्हिगेशन सिस्टीममध्ये बाहेरून रिमोट ॲक्सेसद्वारे कोणीतरी छेडछाड केली होती. जर हे खरं असेल तर हा केवळ अपघात नसून तो तंत्रज्ञानाचा वापर करून केलेला एक हायटेक राजकीय खून आहे हे सिद्ध होते. या सर्व गोष्टींचा थेट संबंध राज्याच्या प्रशासनाशी
आणि पर्यायाने सध्या सत्तेत असलेल्या सर्वोच्च पदावरील नेत्यांशी जोडला जात आहे. राज्याच्या राजकीय इतिहासात आजवर असा सायबर हल्ला करून एखाद्या बड्या नेत्याला संपवण्याचा कट कधीही आखला गेला नव्हता. या नव्या आणि अत्यंत ठोस तांत्रिक पुराव्यामुळे आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोरील कायदेशीर अडचणी प्रचंड वाढल्या आहेत आणि त्यांच्या कोणत्याही बचावाला आता फारसा वाव उरलेला नाही. दुसरीकडे दिल्लीतूनही आता वेगवान हालचाली सुरू झाल्या आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा म्हणजेच सीबीआय आणि इंटेलिजन्स ब्युरो यांनी सुद्धा या प्रकरणाकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. जेव्हा राज्याच्या प्रशासनावरच आणि सत्तेवरच असा गंभीर संशय निर्माण होतो तेव्हा केंद्राला यात हस्तक्षेप करण्याचा पूर्ण कायदेशीर अधिकार असतो. शरद पवार साहेबांनी दिल्लीत तळ ठोकून केंद्रातील काही महत्त्वाच्या आणि निष्पक्ष अधिकाऱ्यांसोबत ज्या गुप्त बैठका घेतल्या आहेत त्यातून एकच गोष्ट स्पष्ट होत आहे की ते या प्रकरणाचा शेवट केल्याशिवाय शांत बसणार नाहीत. सूत्रांच्या माहितीनुसार सुनेत्रा पवार यांच्या अत्यंत जवळच्या काही बड्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे आणि स्वीय सहाय्यकांचे फोन सध्या तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याची ही कुजबूज मंत्रालयात सुरू आहे. जर या तपासात काही आक्षेपार्ह संभाषण किंवा मोठ्या आर्थिक व्यवहारांचे पुरावे सापडले तर मात्र सत्तेच्या या सारीपाटावर असा काही डाव उलटेल की ज्याची कल्पना खुद्द सत्ताधाऱ्यांनीही केली नसेल. जनतेच्या मनात आता असा ठाम विश्वास निर्माण होऊ लागला आहे की अजितदादांच्या बाबतीत जे घडलं ते एक अत्यंत भयानक आणि नियोजनबद्ध राजकीय षड्यंत्र होतं आणि या षड्यंत्राचे धागेदोरे थेट सत्तेच्या केंद्रस्थानापर्यंत पोहोचले आहेत. आता हा लढा एका अत्यंत निर्णायक वळणावर येऊन पोहोचला आहे. कायद्याच्या चौकटीत राहून आणि सबळ फॉरेन्सिक पुराव्यांच्या आधारावर जेव्हा हे प्रकरण न्यायालयात उभे राहील तेव्हा सत्तेचा गैरवापर करणारे कसे उघडे पडतात हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. विरोधी पक्षांनी सुद्धा आता याच तांत्रिक आणि फॉरेन्सिक पुराव्यांचा आधार घेत विधानसभेत सरकारला कोंडीत पकडण्याची आणि थेट राजीनाम्याची मागणी करण्याची जोरदार रणनीती आखली आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता शरद पवार साहेब पुढचे कोणते कायदेशीर पाऊल उचलतात आणि ते बंद लिफाफ्यातील इलेक्ट्रॉनिक पुरावे कधी उघड करतात याकडे लागले. ही केवळ एक राजकीय बातमी नसून ती एका अत्यंत गुंतागुंतीच्या आणि थरारक अशा इन्व्हेस्टिगेशनची वास्तविकता बनली. ज्या पद्धतीने एका मोठ्या नेत्याला अत्यंत थंड डोक्याने सिस्टीमचा वापर करून संपवण्यात आली ते पाहता या प्रकरणातील गुन्हेगारांना फाशीचीच शिक्षा व्हावी अशी मागणी आता कायदेतज्ञ करत आहेत. आपण सर्वांनी आता कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता या तपासातून जे अधिकृत आणि कायदेशीर सत्य बाहेर येईल त्याचीच वाट पाहणे योग्य ठरेल. पण हे नक्की आहे की येणारी काही दिवस महाराष्ट्राच्या राजकारणाची संपूर्ण दिशा बदलून टाकणारे असतील. मित्रांनो, आता या तपासाने एक अत्यंत वेगळे आणि आंतरराष्ट्रीय वळण घेतले आहे ज्याची कोणीही स्वप्नातही कल्पना केली नसेल. सायबर सेल आणि फॉरेन्सिक टीमच्या अहवालानंतर आता या संपूर्ण प्रकरणात सक्त वसुली संचालनालय म्हणजेच ईडी आणि आर्थिक गुन्हे शाखेची अचानक एंट्री झाली आहे. तुम्ही विचार करत असाल की एका विमान अपघातात आर्थिक गुन्हे शाखेचे काय काम? पण इथेच या संपूर्ण कटाचा सर्वात मोठा आणि लॉजिकल दुवा जोडला जात आहे. कोणताही एवढा मोठा आणि हायटेक कट रचायचा असेल तर त्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर पैशांची उलाढाल करावी लागते आणि हा पैसा काही हजार किंवा लाखात नसून तो करोडो रुपयांच्या घरात असतो. शरद पवार साहेबांच्या दिल्लीतील अत्यंत विश्वासू सूत्रांनी आता फायनान्शियल ट्रेल म्हणजेच पैशांच्या व्यवहारांचा तपास सुरू केला असून त्यात काही हादरून सोडणारे खुलासे झाले आहेत. अजितदादांच्या अपघातापूर्वी काही आठवडे आधी शासनाच्या काही अत्यंत महत्त्वाच्या आणि हजारो कोटींच्या टेंडर प्रक्रियांमध्ये अचानक बदल करण्यात आले होते. या फाईल्सवर कोणाच्या सह्या होत्या आणि त्या घाईघाईत का मंजूर केल्या गेल्या याचा थेट संबंध आता या अपघाताशी जोडला जात आहे. साहेबांच्या हाती जे ऑडिट रिपोर्ट लागले आहेत त्यात काही बोगस आणि शेल कंपन्यांच्या माध्यमातून परदेशात मोठ्या प्रमाणावर पैसा ट्रान्सफर झाल्याची अत्यंत खात्रीलायक माहिती आहे. जर हा पैसा विमानाची यंत्रणा हॅक करणाऱ्या त्या परदेशी सायबर गुन्हेगारांना किंवा या कटातील मास्टरमाइंड्स दिला गेला असेल तर हा कट किती खोलवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर रचला गेला होता याची भयानकता आपल्या लक्षात येईल. या नव्या आर्थिक पुराव्यांमुळे आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोरील चक्रव्यूह पूर्णपणे अभेद्य झाला आहे. कारण प्रशासकीय आदेशांवर सह्या करणे आणि त्यातून निर्माण झालेला पैसा या संशयास्पद खात्यांमध्ये वळवणे सर्वांचे धागेदोरे एकाच दिशेने बोट दाखवत आहेत. आता सत्तेचा किंवा कोणत्याही पदाचा गैरवापर करून यातून सुटणे जवळजवळ अशक्य झाले आहे. कायदेतज्ञांच्या मते जेव्हा अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये पैशांची मनी लॉन्ड्रिंग आणि तांत्रिक छेडछाड हे दोन्ही गुन्हे सिद्ध होतात तेव्हा तो थेट देशाच्या सुरक्षेशी आणि प्रकरणाच्या गांभीर्याशी जोडला जातो. त्यामुळेच आता हा तपास थेट सुप्रीम कोर्टाच्या निगराणीखाली सीबीआयकडे सोपवण्याच्या हालचालींना प्रचंड वेग आला आहे. दिल्लीतून अत्यंत शब्दात काही आदेश राज्याच्या गृह विभागाला धडकल्याची सूत्रांची माहिती आहे. येत्या 48 तासात सीबीआय आणि फॉरेन्सिक एक्सपर्टची एक विशेष टीम अतिशय गुप्तपणे मुंबईत दाखल होणार असून ते थेट उपमुख्यमंत्री कार्यालयातील हार्ड डिस्क आणि काही अत्यंत गोपनीय फाईल जप्त करण्याची शक्यता आहे.
ही केवळ एक साधी चौकशी नसेल तर ती थेट अटकेची आणि मोठी कारवाई करण्याची पूर्वतयारी असल्याचं मानले जात आहे. मंत्रालयात सध्या अशी परिस्थिती आहे की अधिकारी एकमेकांशी बोलतानाही घाबरत आहेत, कारण कोणाचा फोन टॅप होत आहे आणि कोण सीबीआयच्या रडारवर आहे हे कोणालाच माहीत नाही. राजकारणाच्या या अत्यंत आणि क्रूर खेळात आता सत्याचा विजय होण्याची वेळ अगदीच जवळ आली आहे. अजितदादांसारख्या एका पारदर्शक आणि स्पष्टवक्ते नेत्याला ज्या अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने वाटेतून दूर केले गेले, त्याची फळे आता या कटातील प्रत्येक गुन्हेगाराला भोगावीच लागणार आहेत. संपूर्ण महाराष्ट्राची जनता आता रस्त्यावर उतरण्याच्या मनस्थितीत असून लोकांचा संयम आता सुटत चालला आहे. ज्या नेत्याने राज्याच्या विकासासाठी आपले आयुष्य वेचले, त्याला न्याय मिळवून देण्यासाठी आता प्रत्येक मराठी माणूस शरद पवार साहेबांच्या पाठीशी खनीरपणे उभा राहताना दिसत आहे. असाच माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.